पहिला तर हा व्हिडिओ बघितला ना, हा ड्रायव्हर भावासाठी पण आहे आणि आपली जे प्रेक्षक वर्ग आहे ना त्यांना सुद्धा ना विचार करण्यासारखा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला हा व्हिडिओ बघा. हा थोडासा वेदनादायक तर होताच होता. हा दुसरा थोडा त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ मी का दाखवतो? माझं काम आहे की समाजात थोडीशी तरी जागरूकता आली पाहिजे, म्हणजे आपल्या ड्रायव्हर भावामध्ये पण आणि जे रस्त्यावर चालतात पादचारी असो पब्लिक असो त्यांच्यात पण. कशाबद्दल मी व्हिडिओ बनवतो की या अशा गोष्टीतून काहीतरी बोध घ्यायला हवा. मी पण खलाशाचं काम केलं ट्रकवर, पण ज्यावेळेला आमचा जो मोठा भाव असायचा, म्हणजे जे बंधू असायचे दुसरे ड्रायव्हर भाव असायचा, तो रिवर्स घेताना कायम आम्ही पाठी उतरायचो. म्हणजे 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. आणि आम्ही पाठीमागे बघूनच गाडी टक 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 करत आवाज करत त्यावेळेला गाडी पाठीमागायचं. पहिल्या व्हिडिओमध्ये तर बघा त्यांनी विचार केला नाही, काय नाही, गाडी रिवर्स घेतली आणि तो माणूस दोन्ही गाडीच्या मध्ये दबला गेला. दुसरी, चला ती मोठी गाडी आहे, पण दुसरी तर छोटी गाडी आहे. एक तर तो फोनवर असणार किंवा पॅसेंजर बसलाय त्याच्यावर बोलत असणार आणि त्या मुलाच्या अंगावरनं गाडी घेतली. दोन्ही प्रकार हा निष्काळजीपणा आहे. आणि माझ्या मते ड्रायव्हिंग लाईनमध्ये छोटासा जरी निष्काळजीपणा जरी असेल ना, तो मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. त्याबद्दल मी ड्रायव्हर भावांना विनंती करतो, अशा चुका करू नका आणि कुणाचा जीव जाईल अशा काही गोष्टी करू नका. आणि अशा काही गोष्टी ज्या असतात जिथून तुम्ही पुढे जायचा प्रयत्न केला गाडीच्या पाठीमागून किंवा बसच्या पुढून, तर अशा पादचारी असू नाही तर कुठली जी जनता पण असते तिथून जर जात असेल त्यांनी पण थोडा विचार करायला पाहिजे की आपण एखाद्या ट्रकच्या पुढून बसच्या पुढून जर जात असेल तर त्या गोष्टी ड्रायव्हरला दिसणार नाहीत. त्यामुळं ज्यावेळेला तुम्ही रस्ता क्रॉस करता त्यावेळेला सुरक्षित रस्ता ओलांडणे हेच माझं सांगणं आहे.